उठलाय. अधिकाऱ्यांच्या नावानिशी आरोप घेत नागरिक थेट आरोप करतायत. समोर तुमचे अधिकारी आहेत. आपण महापौर म्हणून यावर काय कारवाई करणार आहात का? याकडे गांभीर्यानं बघणार आहात का? नमस्कार. आज होणारा जनता दरबार आणि त्या जनता दरबारामध्ये आलेले प्रश्न याच्यावरती तरी नक्कीच कारवाई केली जाईल. थोडंसं यामध्ये काय तथ्य आहे का आणि अधिकाऱ्यांच्या जर काही याच्यामध्ये चुका असतील तर नक्कीच त्याच्यावरती कारवाईसुद्धा होईल. साधारण काय समस्या आहेत? नागरिकांच्या मागण्या वाढत आहेत, अधिकारी सुस्त आहेत, अशा एकंदरीत नागरिकांचा कौल आहे, बोलण्याच्या भावना आहेत. काय सांगा? थोडंसं महापालिकेचं कामकाज काय असतं याचं थोडंसं जनतेला ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे थोडेसे हे गैरसमज होत आहेत. अधिकारी लोकंसुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत आणि जनतेची नाराजी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठीच आपण जनता दरबार तसंच माझं शहर माझी जबाबदारी असे उपाययोजना आपण करत आहोत आणि या सगळ्याला लवकरच रिझल्ट मिळेल अशी मी ग्वाही या अनुषंगाने देऊ इच्छितो. 127 पहिल्यांदा आल्या होत्या, त्यातल्या 86 आपण निर्गत केल्या होत्या. त्याच्यानंतरचा फ्लो थोडासा कमी आला आणि त्याच्यात आपल्याला यश येत गेलं, ज्याच्यामध्ये 71 तक्रारी होत्या. त्याच्यामध्ये 31 तक्रारींचं आपण निर्गतीकरण केलं होतं. ज्या काही तक्रारी राहत आहेत त्या थोड्याशा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होत आहे, पण त्यासुद्धा लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू. महासभेमध्ये अनेक वेळा पॅनलवर आरोप झालेले आहे, त्यांना काढून कारवाई करा. आता सुद्धा नागरिक त्यांच्यावर आरोप करतात. नेमकं तुम्ही काय भूमिका घेणार का त्याच्यावर? कोणावरती? पॅनलवर जे वकील आहेत. अच्छा. त्याच्यावरती मी स्वतः नाराज आहे आणि मी स्वतःच ह्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि आपण नवीन पॅनलवरती वकीलसुद्धा नव्याने घेत आहोत. जनतेकडून माजी नगरसेवक गोपाल शेट्टी यांच्यावर आरोप केला जातोय, जनतेला न्याय मिळणार का? नगरसेवक असू देत, महापौर असू देत, खासदार असू देत, आमदार असू देत, परंतु जर एखादी कारवाई आणि जर समाजातील एखाद्या कुठल्याही घटकावर जर अन्याय होत असेल तर तो चुकीचा आहे आणि त्या अनुषंगाने पद हे न पाहता खरं खोटं काय आहे बघून न्याय काय देतो कोर्ट वगैरे ते पाहून सर्वसामान्य जनतेला नक्की आणि नक्कीच न्याय मिळेल. थोडासा सगळ्यांना आश्वासित करू इच्छिते की खूप काही काम महापालिकेकडे बाकी आहे. खूप वर्षाचा कालावधी जेव्हा प्रशासकीय अधिकारी फक्त होते आणि नगरसेवक नव्हते. अतिक्रमण हा अतिशय क्लिष्ट असा विषय आहे ज्याच्यामध्ये थोडंसं कायद्याने जावं लागतं. महापालिकेची परिस्थिती अशी आहे की यंत्रणा खूप कमी आहे, कारण अतिक्रमण काढणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आम्ही लवकरात लवकर करत आहोत. काल आमची अधिकाऱ्यांची आयुक्त साहेबांची याच्यावरती मिटिंगसुद्धा झाली आणि चांगली कारवाई कशा पद्धतीनं कायमस्वरूपी करता येईल याकडे आमचा कल आहे. अनधिकृत पार्किंगमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होते, त्याबद्दल काय उपाययोजना करणार? वाहतूक शाखा यांच्याशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे. कोल्हापूर शहराला वाहतूक सुस्थितीत करण्यासाठी आपल्याला पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणा आणि कोल्हापूर प्रशासन आणि त्याचबरोबरीने नगरसेवक या सगळ्यांचं कोऑपरेशन करून मगच ही कारवाई यशस्वी होईल असं मला वाटतं. जनता तर म्हणजे वारंवार ड्रेनेज असेल, एस्टेट व्यवस्थित जे प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट केले जातात. नेमकं त्याकडे कसं लक्ष देतात? थोडंसं मी या विषयाला सहमती देणार नाही, कारण खूप सारे विषय ड्रेनेजचे असतील, रस्त्याचे असतील, ते सॉल्व्ह झालेत. असे काही विषय असतात की जे त्या माणसाच्या वैयक्तिक प्लॉटमध्ये असतो किंवा एखाद्या अशा पद्धतीचे काही वैयक्तिक प्रॉपर्टी असतात, त्यातले विषय मात्र राहत आहेत. पण महापालिका अंतर्गत असणाऱ्या जागेवरील प्रश्न जे आहेत त्याचं निर्गतीकरण होत आहे. शहरातील फुटपाथ आहेत ते माणसांच्या चालण्यासाठी असतात, पण काही गाडीदार किंवा दुकानदारांनी त्याच्यावर कब्जा केला, त्यावर काय उपाययोजना? आय एम ऑल्सो ॲग्री फॉर दॅट. आणि खरं तर ही कोल्हापूर शहराची खंत मला वाटते की लोकांना हे कळतच नाही की फुटपाथ हे वॉकसाठी असतात आणि या पद्धतीनं सुद्धा थोडीशी कारवाई सध्या सुरू आहे. लवकरच कोल्हापूर शहर, खरं तर मी आता या स्थितीवर आलेली आहे की सगळ्या कोल्हापूर शहरातील फुटपाथच काढून टाकावेत आणि थोडासा प्रॉपर प्लॅन करून रस्तासुद्धा होऊन जाईल आणि मग जे टपऱ्या वगैरे फुटपाथवरती आहेत तोही प्रश्न ॲटोमॅटिकली सुटून जाईल असं मला वाटतं.
या अनुषंगाने थोडंसं एक जनतेला कोल्हापूरवासियांना एक आव्हान करू इच्छिते की कोल्हापूर महानगरपालिका KMCला मिळकत चांगली होणं, इन्कम सोर्स चांगलं होणं, याच्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचा घरफाळा याची आपण मुदत 30 जूनपर्यंत वाढवून देत आहोत आणि आपण 6% सवलत देत आहोत. तर कोल्हापूरवासियांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर घरफाळा कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये भरावा. जय श्रीराम.